नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. जसं की दर महिन्याला पोषण ट्रॅकरमध्ये आपण काम केल्यानंतर आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता मिळतोय, तो प्रोत्साहन भत्ता गुणांकाच्या आधारे या ठिकाणी देण्यात येतोय. ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसांना 7 पेक्षा जास्त गुण, तशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन भत्त्याची वर्गवारी करण्यात आलेला आहे. असाच एक महत्त्वपूर्ण अपडेट, जसे की 100% प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी आपल्या अंगणवाडी ताईंना नेमकं काय करावं लागणार आहे, याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता पोषण ट्रॅकरनुसार 100% काम केल्यानंतर कशा पद्धतीने 100% प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने आलेला हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई, महिला व बालविकास विभाग. दिनांक आहे 29 किंवा 30/1/2026. पाहू शकता काय सांगतोय अपडेट. प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी मबावी, जिल्हा परिषद सर्व. दुसरे आहे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व. विषय आहे समुदाय आधारित कार्यक्रम, ज्याला आपण थोडक्यात CBE म्हणतो. आणि VHSND या कार्यक्रमाचे अंगणवाडी स्तरावर आयोजन कमी होत असल्याबाबत संदर्भ काय आहे बघा. माननीय सचिव मबावी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 27/1/2026 रोजी आयोजित आढावा बैठक. मग तुम्ही म्हणाल की मॅडम थंबनेल एक देता आणि व्हिडिओ एक करता, तर तसं विषय नसून प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी आपल्याला CBE कार्यक्रम पोषण ट्रॅकरमध्ये दर महिन्याला 2 CBE कार्यक्रम नोंदवणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. या CBE कार्यक्रमावर आधारित देखील गुणांकन ठेवलेला आहे. याची सर्व अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी नोंद घ्यायचा आहे. दर महिन्याला या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी आणि दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी आपल्याला CBE जो कार्यक्रम आहे, तो आपल्या अंगणवाडी स्तरावर राबवून त्या CBEची नोंद आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये या ठिकाणी कार्यक्रम म्हणून नोंदणी करणं गरजेचं आहे. व तसेच आपल्या अंगणवाडी स्तरामध्ये म्हणजे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जो लसीकरण होतोय, त्या लसीकरणाची नोंद म्हणजे VHSND या कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आयोजन करून, आपल्या अंगणवाडी स्तरावर आयोजन करून फोटो या ठिकाणी घेऊन हा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला पोषण ट्रॅकरला नोंद करणं गरजेचं आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की माननीय सचिव महिला व बालविकास यांनी दिनांक 27/1/2026 रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत बहुतांश जिल्हा व प्रकल्प कार्यालयाने माहे जानेवारी 2026 या महिन्यात समुदाय आधारित कार्यक्रम, ज्याला आपण CBE म्हणतो, आणि VHSND या कार्यक्रमाचे अंगणवाडी स्तरावर कमी संख्येने आयोजन केल्याचे निदर्शनास आले आहे. ही फारच खेदजनक बाब आहे. या पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये दरमहा म्हणजे दर महिन्याला 2 CBE कार्यक्रमाचे आयोजन करणे हे या ठिकाणी अनिवार्य आहे. या कार्यक्रम आयोजनाकरिता आयुक्तालय स्तरांवरून प्रति कार्यक्रम रुपये आपल्या अंगणवाडी सेविकेला 250 प्रमाणे मासिक 2 कार्यक्रमाकरिता रुपये 500 इतका निधी जो आहे या 2 कार्यक्रमासाठी, म्हणजे 2 या ठिकाणी कार्यक्रम आपण CBEचे घेतोय म्हणून 250 प्लस 500 इतका निधी उपलब्ध करून या ठिकाणी देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये दर महिन्याला एक VHSND या कार्यक्रमाचे आयोजन करणे हे अनिवार्य आहे. यानुसार येथून पुढे प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये दरमहा CBEचे 2 कार्यक्रम व VHSND चा 1 कार्यक्रम घेण्याची दक्षता घेण्यात यावी व त्यानुसार आपल्या स्तरांवरून आपल्या अधीनस्थ सर्व यंत्रणा यांना सूचना द्याव्यात व प्रत्यक्षात आपण स्वतः पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर या विषयाचे सनियंत्रण करावे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई. कैलास पगारे, भाप्रसे. प्रत देखील तुम्ही पाहू शकता. माननीय सचिव महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
बघा, एकूणच आपल्याला दर महिन्याला सी-बी कार्यक्रमाची नोंद म्हणजे 2 सी-बी कार्यक्रम नोंद करणं गरजेचं आहे व तसेच पोषण ट्रॅकरमध्ये VHSND या कार्यक्रमाचे अंगणवाडी स्तरावर आयोजन करून त्या देखील बाबी बऱ्याच अंगणवाडी सेविका सी-बी कार्यक्रम अंगणवाडी स्तरामध्ये घेतात, परंतु पोषण ट्रॅकरला या ठिकाणी तारीख नोंदवत नाहीत. त्यामुळे या ज्या ऑनलाईन चुका आहेत, छोट्या-छोट्या चुका त्या या ठिकाणी टाळा, जेणेकरून तुम्ही देखील दर महिना जो प्रोत्साहन भत्ता मिळतोय तुम्हाला 2,000 आणि आपल्या मदतनीस ताईला 1,000 हे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. ह्या ज्या छोट्या-छोट्या चुका आहेत त्या दुरुस्त करून त्या ठिकाणी त्याच्यावरती मात करून आपले राहिलेले सर्व काम या ठिकाणी पूर्ण करा आणि त्यातच या 100% प्रोत्साहन भत्त्यामधला महत्त्वाचा मुद्दा 2 म्हणजे समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे सी-बी आणि VHSND नोंदवण्याबाबत या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.